अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एका मातेच्या मंदिरात आलेल्या अनुभवाचा आहे, त्या परिस्थितीचा, त्या स्थितीचा आहे. मित्रांनो, मी व माझे शिष्य गंगेच्या स्नानासाठी वरखेड ह्या ठिकाणी गेलो असताना गंगेतला अनुभव तर मी व्हिडिओच्या माध्यमानं शेअर केलेलाच आहे. त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ह्या व्हिडिओच्या अगोदरचा माझा तो व्हिडिओ बघू शकता. मंदिरात बसलेला असताना मंदिरात अनेक महिलांवरती मातेची सवारी संचार वारं येत होते, हवा येत होती. मित्रांनो, प्रत्येक शक्ती आरडून ओरडून, हातपाय आदळून किंचळत होती, आरडत ओरडत होती. मग ती तिचे दुःख व्यक्त करत असेल किंवा तिच्या अडीअडचणीचे ती बखाण करत असेल, तिला येण्याचा मार्ग खुला नसेल, तो साधक त्या पद्धतीने वागणं वर्तणूक नसेल किंवा गुरु महाराज त्या शक्तीचे कार्य त्याच्याने होत नसेल किंवा काही चुकले असतील, हुकले असतील, काही क्रियाकार्य राहून गेले असतील, जे काय असेल. पण मित्रांनो, महिना, 2 महिने, 5 महिने, 6 महिने, वर्ष होऊनही जर आपली सवारी, आपली शक्ती हवे त्या पद्धतीने शरीरावरती येऊन मार्गदर्शन करत नसेल, लोककार्य करत नसेल, वचन सत्य करत नसेल, ती रडत असेल, शरीरावरती येऊन जर ती पीडा व्यक्त करत असेल, आडत असेल, नडत असेल, नको नको त्या गोष्टी करत असेल, कृपाच्या ऐवजी ती जर शिवीशाप किंवा इतर काही गोष्टींमध्ये जर धमकवत असेल, बोलत असेल, तर स्वतःला, शक्तीला जाणून घेण्याची खूप गरज आहे. आणि एक महिला आणि तिची 20-21 वर्षीय मुलगी बसलेली होती. तिच्याही शरीरावरती सवारी येण्याच्या मार्गात होती. घनरूप असल्यामुळे ती सवारी खुलत नव्हती. मित्रांनो, सवारी 2 पद्धतीने येते. एक म्हणजे वायुरूप, की ज्या सवारीमध्ये व्यक्ती जोरजोरात शरीर हलवतो, स्वतःचे डोके हलवतो. आणि एक असते ती घनरूप, की ज्यामध्ये व्यक्ती घुमत नाही, पण त्याच्या शरीरामध्ये नॉर्मल संचार सुरू असतो, व्हायब्रेशन सुरू असते, शरीर उष्ण किंवा थंड असते, ऑटोमॅटिकच मनामध्ये काही विचारांची उथलपुथल चालू असते. अशा पद्धतीने 2 सवाऱ्या असतात. तर त्यापैकी तिची घनरूप होती. न घुमणे, न मान हलवणे, न उड्या मारणे, ना काही नाही. तर खूप वाईट वाटले, की मला माहिती आहे घनरूपाची सवारी माझ्याशिवाय मी तरी पंचक्रोशीत म्हणजे नाशिक असेल, पर कोल्हापूर असेल, बेंगलोर असेल, कर्नाटक किंवा उत्तर प्रदेशपर्यंत मी भरपूर ठिकाणी फिरलो, हिंडलो. मलाच जर योग्य गुरु मिळाला नाही, तर अशा व्यक्तींना कुठे मिळणार, जी हिंडू फिरू शकत नाही. मी ह्या गुरु महाराजांच्या चक्करमध्ये, हिंडण्या फिरण्यामध्ये 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च करून बसलेला आहे. पण यश मात्र कुठेही आले नाही. आणि शेवटी मी माझ्याच पद्धतीने, भगवंताच्या कृपेने, बाबा गोरखनाथांच्या, नवनाथांच्या कृपे आशीर्वादाने माझे कार्य चालत आहे. मीही आज अनेक शिष्यांचा मार्गदर्शक, मार्गदाता आहे. मीही त्यांचे कार्य संपन्न करून दिलेले आहे. आणि त्या व्यक्तीशी बोलत असताना माझा एक शिष्य, त्यांनी त्याच्या आईला विचारले का, मावशी, ह्या मुलीला काय अडचण आहे, सवारी आहे का? हो म्हणे, आहे. मग सवारी शरीरावरती आली का नाही किंवा ती खुलत का नाही? मुलगी फक्त बसून असते, वाजवले, गाणे म्हटले, पण शक्ती सवारी आलीच नाही. हो म्हणे, आज आमचे गुरु महाराज संगती नव्हते, ते विधीला गेलेले होते. म्हणजे ज्या ठिकाणं मयत झालेली होती, विधीला गेल्या असल्यामुळे शक्ती शरीरावरती आलीच नाही. मित्रांनो, मी हे शब्द जाणून बुजून बोलतोय, कारण ती व्यक्तीही ह्याच शब्दाने बोलली होती. म्हणजे गुरु जर विधीला गेला
एखाद्याच्या मौतीला मयतीला जर गेला तर शरीरावरती शिष्यांच्या सवारी येत नाही. तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या. मला काय म्हणायचे हे मी स्पष्टपणे तर बोलूनच बसलेलो आहे. जो ज्ञानी असेल त्याला ते समजेल, जो अज्ञानी असेल त्यांनी त्यावरती विचार करावा, जाणून घ्यावं. मित्रांनो, अशी जर परिस्थिती तुमच्या संगती होत असेल, सवारी येते पण ज्या दिवशी जशी आली त्याच परिस्थितीमध्ये अजूनही आहे, सर्व उपाय सर्व क्रियाकार्य आजमावून पण सवारी रडत येते, ओरडत येते, सवारीचे कार्य व्यवस्थित होत नाही, अंगावरती त्रास असतो, स्वप्ने खराब स्वप्न पडतात, वाईट अनुभव घडतात. तर नक्कीच या गोष्टी जाणून उपाय करा, व्यवस्थित योग्य गुरुला मार्गदर्शनात घेऊन तुमचे कार्य करून घ्या. अलक निरंजन. जय गुरु गोरखनाथ. आदेश.